डुकर वराह चोरणाऱ्या टोळीचा भोकरदन पोलिसांकडून पर्दाफाश. आपण बघतोय जालन्यातील भोकरदन पोलिसांनी डुकर अर्थात वराह चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. भोकरदन शहरातून डुकर चोरी झाल्याबाबत पोलिसांनी आधीच गुन्हा दाखल केलेला होता. त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे. नरेंद्र सिंग लोढा, अनिल सिंग आंद्रेले, गोलू सिंग आंद्रेले, अशोक बोकडे, विजय जाधव, किरण बोकडे, महादू कवाडे अशी या पकडलेल्या आरोपींची नाव असून यातील 6 आरोपी गुजरात राज्यातील अहमदाबादमधील आहेत. दरम्यान या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी पिकअप वाहन व डुकरं पकडण्यासाठी लागणारी जाळी, 10,000 पाते, 2 तलवारी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. नेमकं काय घडलेलं आहे आपण बघतोय. पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी काय सांगितलं आहे तेही बघूया. कारवाई झाली नेमकी. भोकरदन पोलीस स्टेशन, तालुका भोकरदन, जिल्हा जालना इथे दिनांक 14/1/2026 रोजी एक चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या सदर चोरीमध्ये वराह म्हणजे डुक्कर चोरीचा बाबत गुन्हा दाखल होता. ह्या गुन्ह्याच्या तपासकामी आमचे अंमलदार हे बाहेर जिल्ह्यात सुद्धा गेलेले होते आणि जेव्हा CCTV फुटेज वगैरे आम्ही बघितलं त्यानंतर आमच्या लक्षात आलं की एक पिकअप व्हॅन आणि बाहेर जिल्ह्यातली काही टोळी याच्यात सक्रिय आहे. काल आम्ही नाईट शेड्यूलिंग असताना ती गोपनीय माहिती आम्हाला मिळाली होती की ते आमच्या हद्दीत आलेले आहे. त्या टोळीचा आम्ही पाठलाग करत असताना माहुरा आणि भोकरदन इथे आम्ही त्यांना आळायचा प्रयत्न केला, परंतु ते इतकी सराईत होती आणि फास्ट होती की ते आम्हाला पाहून ते तिथून आम्हाला चुकवून ते शेतामध्ये पळून गेले. शेतामध्ये पळत असताना पाठलाग करताना आम्ही आरोपी एक पकडला आणि 4 आरोपी जालन्याकडे जात असताना सकाळी एक 5-6 वाजता केदारखेडा इथे पकडले आणि 2 आरोपी आम्ही परत संभाजीनगर बसस्टँड इथे जाऊन आम्ही पकडलेले आहे. ह्या गुन्ह्यामध्ये 4 आरोपी हे गुजरातचे आहेत तर 4 आरोपी कारंजा जिल्हा वाशिम इथले आहेत. यांची बाबी अशी होती की सदर टोळीचा प्रमुख जो आहे विजय जाधव आणि हा अगोदर त्या कोणत्या एरियामध्ये कोणत्या भागामध्ये जे वराह म्हणजे डुक्कर आहे त्याचा एक प्रायव्हेट गाडी करून तो रेखी करायचा आणि त्यानंतर ह्यांना सर्वांना गुजरात आणि इकडून बोलवून हे सगळं जाळं टाकून ते पिकअप व्हॅनमध्ये ते सगळे न्यायचा आणि ह्या नेऊन कारंजा भागामध्ये तिकडे व्यापाऱ्यांना बोलवून बाहेर राज्यातील काही व्यापारी याच्यात सामील आहे त्यांना सुद्धा तो विक्री लाखो रुपयामध्ये करायचा. अशा ह्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश आम्ही आज केलेला आहे आणि त्यांना आता मान्य कोर्टात आपण हजर करत आहोत. किती जण आहे सर? ह्या टोळीमध्ये एकूण 7 आरोपी आपण पकडलेले आहे. सर मुद्देमाल किती आहे? मुद्देमाल त्याच्यामध्ये एक आपण जी चोरीतले वाहन आहे ते पकडलेलं आहे, मोबाईल आहे, 2 तलवारी यांच्यामध्ये मिळालेले आहे. यांच्या तसेच एक गोणीमध्ये दगड असतात, कोणीचा पाठलाग केला तर ते आपल्याला मारून फेकतात. काल यांनी त्याचा सुद्धा वापर केलेला आहे. पोलीस मित्र आणि पोलिसांनी जेव्हा यांचा पाठलाग केला तेव्हा त्यांनी दगड मारून फेकलेले होते. त्यात आमचे काही पोलीस मित्र आणि जखमी त्यात झालेले आहे. सर एकूण आरोपी किती होते? एकूण आरोपी 7 आहे. आता ताब्यात किती आहे? 7 आरोपी आहे. 7 आरोपींना मान्य कोर्टात आपण देत आहोत.